पुढची बातमी पाहूया। 66 बिनविरोध नगरसेवकांविरोधात मनसेनं हायकोर्टात धाव घेतली आहे। मनसेचे नेते अविनाश जाधव यांनी आज याचिका दाखल करण्याचा चंग बांधलाय। ठाण्यामध्ये अर्ज मागे घेणारे अनेक जण गायब असल्याचा सुद्धा आरोप अविनाश जाधवांनी केला होता। ॲडव्होकेट असीम सरोदे आमच्या सोबत आहेत। अविनाश जाधवांनी सांगितलं, ठाणे, कल्याण, डोंबिवली, नाशकामध्ये सर्वाधिक बिनविरोध नगरसेवक आलेले आहेत निवडून। मनसे ठाकरे गटाच्या उमेदवारांनी अचानकपणे अर्ज मागे घेतले असून दबाव निर्माण करून पैशांचं आमिष दाखवल्याचा आरोप मनसे आणि ठाकरे गटाने केलेला आहे। आणि या संदर्भामध्ये अधिक माहिती जाणून घेऊयात। माझा सहकारी कुणाल बोईटे सध्या आपल्या सोबत आहे। कुणाल, कालच राज ठाकरेंनी या संदर्भातलं एक पश्चिम बंगालचं उदाहरण देत हा मुद्दा उपस्थित केलेला होता आणि आज मनसे 66 बिनविरोध उमेदवारांच्या विरोधात हायकोर्टात गेली आहे। काय माहिती आहे? सिद्धेश, एकंदरीत पाहिजे झालं तर ठाण्यामध्ये 7 नगरसेवक जे आहेत ते बिनविरोध निवडून आलेले आहेत, तर महाराष्ट्रातून 66 नगरसेवक बिनविरोध निवडून आलेले आहेत। या विरोधात अविनाश जाधव यांनी एक आंदोलन देखील केलं होतं आणि या बिनविरोध हे कसे येऊ शकतात किंवा यांना दबाव टाकला गेलेला आहे, पैशांचा वापर केला गेलेला आहे, अशा प्रकारचे आरोप जे आहेत ते अविनाश जाधव यांनी लावले होते। आणि आता अविनाश जाधव हे या नगरसेवकांच्या विरोधात हायकोर्टात जाणार आहेत। त्यामुळे न्यायालय यावरती कशा प्रकारे सुनावणी देते हे पाहणं महत्वाचं असणार आहे। मात्र सर्वच क्षेत्रातून म्हणजे विरोधी पक्षांकडून याबाबत नाराजीचा सूर जो आहे तो उमटताना पाहायला मिळतोय। पण कुणाल, जर आपण एकंदरीत बघितलं असेल तर मनसेचे काही जे उमेदवार होते ते सुद्धा गायब झालेले आहेत। याच्याबद्दल सुद्धा अविनाश जाधवांनी मुद्दा उपस्थित केलेला होता। निवडणूक आयोगामध्ये सुद्धा ते धाव घेणार होते। या संदर्भातली काय माहिती आहे? सिद्धेश, ज्यांनी अर्ज मागे घेतले म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून अर्ज भरणारे आणि मनसेकडून अर्ज भरणारे, ज्यांनी आतापर्यंत अर्ज मागे घेतलेले आहेत ते कुठे गेलेत किंवा त्यांचा काही संपर्क होऊ शकत नाहीये, अशा प्रकारचे देखील काही लोक आहेत। त्यामुळे या सगळ्या संदर्भात अविनाश जाधव जे आहेत ते हायकोर्टात जाणार आहेत आणि न्यायालयात गेल्यानंतर काय न्यायालयाची भूमिका आहे हे पाहणं महत्वाचं असणार आहे। पण कुणाल, जर आपण बघितलं असेल ठाणा असेल, कल्याण, डोंबिवली असेल किंवा इतर महानगरपालिका ज्या आहेत त्याच्यामध्ये जनशक्ती विरुद्ध धनशक्ती अशी काहीशी लढाई सुद्धा आपल्याला पाहायला मिळते। या संदर्भातली काय माहिती आहे? देश पहिल्यांदाच ठाणे महापालिकेच्या इतिहासामध्ये बिनविरोध निवड जी आहे ती नगरसेवकांची झालेली आहे आणि या विरोधात मनसे असेल, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष असेल, या सगळ्यांनी आवाज उठवलेला पाहायला मिळतोय। जनशक्ती विरुद्ध धनशक्ती अशा प्रकारचा सूर जो आहे तो देखील ठाण्यामध्ये विरोधी पक्षांकडून लगावला जातोय। त्यामुळे या सगळ्या विरोधात न्यायालयाची भूमिका महत्वाची आहे। निवडणूक आयोग तर या सगळ्या संदर्भात चौकशी करणार असल्याचं म्हटलं जात आहे। बिनविरोध कशा प्रकारे आले या सगळ्याची चौकशी जरी निवडणूक आयोग करणार असलं तरी सुद्धा न्यायालयाची भूमिका ही महत्वाची असणार आहे। सतीश, पण कुणाल, जर आपण बघितलं असेल की 66 बिनविरोध नगरसेवकांविरोधात मनसे आता आक्रमक झालेली आहे, ते कोणकोणत्या भागातले नगरसेवक आहेत? कल्याण, डोंबिवली असेल, ठाणे असेल, धुळे, पनवेल या सगळ्या महानगरपालिकांमधून भाजप आणि शिवसेनेचेच खास करून बिनविरोध नगरसेवक जे आहेत ते निवडून आलेले आहेत। त्यामुळे सत्ताधारी पैशाचा वापर करून, दबाव तंत्राचा वापर करून, पोलीस यंत्रणा आणि शासकीय यंत्रणेचा वापर करून या अशा प्रकारे बिनविरोध नगरसेवक जे आहेत ते निवडून येतात। अशा प्रकारचा आरोप जो आहे तो या विरोधी पक्षांकडून करण्यात येतोय। त्यामुळे या 66 नगरसेवकांविरोधात ज्यावेळेस याचिका जाईल त्यावेळेस काय नेमकी भूमिका न्यायालयाची असेल हे पाहणं महत्वाचं आहे। नक्कीच कुणाल, पण आपण जर एक मुद्दा प्रामुख्याने बघितला असेल की या निवडणुकीच्या काळामध्ये जो बोगस मतदारांचा जो घोळ सध्या राज्यासमोर आणलेला होता मनसे आणि ठाकरे गट, इव्हन महाविकास आघाडीनं, या संदर्भामध्ये सुद्धा मतदानाच्या वेळी या बोगस मतदारांवरती पाळत ठेवली जाणार असल्याचा इशारा सुद्धा मनसेकडून देण्यात आलेला होता। या संदर्भात सुद्धा काही घडामोडी घडू शकतात का येत्या काळात? देश, यापूर्वी देखील राज ठाकरे यांनी सांगितलं होतं की जर बोगस मतदार मिळाला किंवा जर बोगस मतदार तुम्हाला आढळून आला तर तिथेच फटकावा, अशा प्रकारचा इशारा राज ठाकरे यांनी दिलेला आहे। त्यामुळे या सगळ्या संदर्भात राज ठाकरे किंवा मनसेची भूमिका काय असणार आहे हे पाहणं महत्वाचं असणार आहे। कारण बोगस मतदार हे मोठ्या प्रमाणात आहेत अशा प्रकारचा आरोप महाविकास आघाडीकडून करण्यात आला होता। या अशा प्रकारच्या याद्या देखील राज ठाकरे यांनी मुंबईच्या सभेमध्ये दाखवल्या होत्या। त्यामुळे आता बोगस मतदार जर आढळून आले आणि मनसे स्टाईल त्यांना काय उत्तर मिळतंय हे पाहणं महत्वाचं आहे। नक्कीच धन्यवाद कुणाल, तू दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल। त्यामुळे आपण पाहतोय 66 बिनविरोध सेवकांविरोधात मनसेनं हायकोर्टात धाव घेतलेली आहे। अविनाश जाधव जे मनसेचे नेते आहेत ते आज याचिका दाखल करणार आहेत।